Hello students, how are you? We are going to start your new chapter, that is differentiation. Differentiation हा चॅप्टर तुम्हाला 11वी आणि 12वी अशा दोन पार्ट मध्ये डिवाइड करून दिलेला आहे. 11वीचा पार्ट ऑलरेडी गजानन सरांनी कंप्लीट केलेला आहे तुमचा जस्ट राईट. सो आपण 12वीतला डिफरन्शिएशनचा पार्ट कंप्लीट करणार आहे. सो बी रेडी. बऱ्याच दिवसांनी आपण समोरासमोर आलेलो आहोत, त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. मला पण थोडंसं वेगळं वाटते. जेव्हा तुम्ही समोर अकॅडमीमध्ये क्लासरूम मध्ये असायचा त्यावेळेचा पार्ट वेगळा होता आणि आत्ताचा पार्ट थोडासा वेगळा आहे. तुम्ही आता बरेच दिवस झाले या सिस्टीम मध्ये आहे, त्यामुळे तुम्ही यूज टू झालेला आहात. मी अजून यूज टू नाहीये. सो बी अलर्ट. सगळ्यांचं प्रिकॉशन पाहिजे. डिफरन्शिएशन हा अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. का महत्वाचा चॅप्टर आहे? कारण डिफरन्शिएशन तुमचा ऑलरेडी 12वीतला पहिला चॅप्टर आहे ऍज अ टेक्स्टबुक वाईज राईट. सेकंड पार्ट डिफरन्शिएशन जर तुम्हाला परफेक्ट जमला तर त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तो तुम्हाला जमणार आहे. डिफरन्शिएशन तुम्हाला नीट जमला तर मग अजून त्याच्या पुढचा चॅप्टर इंटिग्रेशन हा तुम्हाला नीट जमणार आहे. इंटिग्रेशन चॅप्टर नीट जमला तर तुम्हाला म्हणजे आता इंटिग्रेशन मध्ये दोन पार्ट येतात, इनडेफिनाइट इंटिग्रेशन अँड डेफिनाइट इंटिग्रेशन. परत इथनं पुढे डिफरन्शियल इक्वेशन नावाचा चॅप्टर आहे, एरिया अंडर द कर्व म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. हा सगळा पार्ट एकमेकांवर डिपेंडंट पुढे जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत राईट. त्यामुळे डिफरन्शिएशन हा सेक्शन 2 मधला सगळ्यात बेसिक आणि महत्वाचा आणि इझी चॅप्टर आहे. याच्यात तुमचा कुठेही मार्क्स जाणार नाही याची गॅरंटी तुम्ही ठेवा. फक्त बेसिक तुमचे फॉर्म्युले सगळे डोक्यात फिट पाहिजेत आणि प्रोसेस तुम्ही नीट समजून घ्या राईट. तुम्हाला सेकंड पार्ट कुठेही अवघड जाणार नाही. फक्त पहिल्यापासून तुम्ही डिफरन्शिएशन कडे नीट लक्ष द्या. ठीक आहे. सो वी विल स्टार्ट दिस पार्ट. ठीक आहे. सो सर्वांना स्क्रीन दिसत असेल प्रॉपर. सो तुम्हाला इथं समोर एक टेबल दिसत असेल. इथं मी काही फॉर्म्युले महत्वाचे लिहिणार आहेत. याला आपण म्हणूयात वाय आणि पुढचं तुमचं असणार आहे डीवाय बाय डीएक्स राईट. वाय ला तुम्ही एफ ऑफ एक्स असंही घेऊ शकता, फंक्शन ऑफ एक्स, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कुठला असणार आहे एफ डॅश ऑफ एक्स. पहिल्या टेबल मध्ये काय मी फॉर्म्युला लिहिन, सेकंड पार्ट काही फॉर्म्युला लिहिणार आहे. दोन्हीचं मिनिंग सेमच आहे. वाय म्हणजे जर स्टॉपला एफ, वाय इज फंक्शन ऑफ एक्स, आपण लिहित असतो y इक्वल टू एफ ऑफ एक्स राईट. आणि मग डीवाय बाय डीएक्स म्हणजेच काय असणार आहे, डीवाय बाय डीएक्स म्हणजेच तुमचा असतो एफ डॅश ऑफ एक्स. याला असंही लिहिलं जातं वाय डॅश राईट. हा पार्ट पुढे आपण बघूयातच. काही ठिकाणी याला वाय डॉट असंही लिहिलं जातं. आता लेटेस्ट एक सिलेबस मध्ये हा वाय डॉट लिहिला जात नाही, एफ डॅश ऑफ एक्स किंवा वाय डॅश इथपर्यंत तुम्हाला तिथं असणार आहे. त्यामुळे मी हा वाय डॉट काढून टाकतो. इथपर्यंत तुम्हाला असलं तरी दॅट इज सफिशियंट पार्ट राईट. सो सी वी विल सी फॉर्म्युलेज. पहिला आपला बेसिक फॉर्म्युला असतो एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय असणार तुमचा एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. ह्याच्यावरचे क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी 11वीच्या पार्ट मध्ये कंप्लीट केलेले आहेत राईट. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 3x स्क्वेअर. हा पार्ट ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राईट. यातला आपण कुठलाही जर तुम्ही कॉन्स्टंट घेतला, कॉन्स्टंट के 2 5 1/2 -3 -5/8, के चा डेरिव्हेटिव्ह काय असतो तुमचा 0. याला तुम्हाला एक्स एस टू एन फॉर्म्युला वापरूनच तुम्हाला बघायला मिळतो. एक्स एस टू एनचं अजून एक ऍप्लिकेशन आहे जे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लागणार आहे, रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/2 इंटू रूट एक्स. हा एक फॉर्म्युला महत्वाचा आहे. हा ऍज अ फॉर्म्युला नाहीये, एक्स रेस टू एनच ऍप्लिकेशन आहे. एक्स रेस टू एन प्रमाणे रूट एक्स ला आपण काय लिहू शकतो एक्स रेस टू 1/2 राईट. आता तुमचा रूट एक्सचा फॉर्म्युला. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक फॉर्म्युला लागतो 1/x. 1/x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो -1/x स्क्वेअर. हे तुम्ही प्रॉपर त्याच्या टेबलमध्ये लिहित चला, म्हणजे तुमच्या ठिकाणी एका ठिकाणी सगळे फॉर्म्युले राहतील.
हे फॉर्म्युले कसे आले ते मी परत पुढे क्विक तुम्हाला रिवाइज करून सांगेन फास्ट माझ्या पद्धतीने, राईट. त्यातला अजून एक महत्वाचे फॉर्म्युले असतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठले कुठले ते पाहिजे आपण पुढे घेऊया. इथे मी आधी घेतो ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ई रेस टू एक्स. देर इज नो चेंज, राईट. ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. बऱ्यापैकी सगळ्यांना तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, ठीक आहे. अजून एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे लॉग एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? 1/x. हे तुमच्या फॉर्म्युले झालेले आहेत ते मी तुमच्या समोर आणतोय 11वीच्या पार्ट मधले. आता थोडेसे आपण ट्रिग्नोमेट्री मधले फॉर्म्युले बघूयात, ठीक आहे. साइन एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स. ऑलमोस्ट सगळ्यांना फॉर्म्युला पाठ असतो, काही फार डिफरन्स नाहीये त्यात डिफिकल्टीज. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सेकंड ट्रिग्नोमेट्री फंक्शन कॉस एक्स. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? मायनस साइन एक्स. दॅट ऑल यू नो, राईट. नेक्स्ट फंक्शन आहे आपला टॅन एक्स. सगळेचे सगळे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. साइन कॉन टॅन, साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, मग कॉट एक्स, देन सेक एक्स अँड कोसेक एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्स चा मायनस साइन एक्स, त्या दोघांचं होणार तुमचं शफलिंग. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडे? सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. लगेच सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? सेक एक्स इंटू टॅन एक्स. दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स, राईट. आता कॉट एक्स. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉट आणि कोसेकचं कपल होतं तिथं. कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. इथे लक्षात. हे महत्वाचे फॉर्म्युले आहे जे तुम्हाला बाय डिफॉल्ट डोक्यात फिट ठेवायला लागतील. यात तुम्ही पुढे गोष्टी करू शकता, ठीक आहे. तो पुढच्या पार्टकडे जाऊया आपण. ठीक आहे. आता समोर बघा, आपल्याला काय करायचं आता? डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स, राईट. आता व्हॉट इज कंपोजिट फंक्शन? कंपोजिट फंक्शन्स म्हणजे काय? फंक्शन ऑफ अनदर फंक्शन, राईट. एकाच फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन तुम्ही इंट्रोड्यूस केलं. व्हॉट इज कंपोजिट फंक्शन? फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. वर्डचं काय एवढं इम्पॉर्टन्स नाहीये. ऑलरेडी आपण फंक्शनचा चॅप्टर मी तुम्हाला शिकवलेला होता, त्यात आपण हे टाईप फंक्शनचे टाईप बघितलेले होते. बरेच फंक्शनचे टाईप बघितले होते. त्यात कॉम्पोजिट फंक्शन हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला होता. आठवतंय बघा. कंपोजिट फंक्शन त्याला आपण किती वेळ दिला होता? आता मी लिहिल्यावर तुम्हाला आठवेल. एफ ओ जी, जी ओ एफ, एफ ओ एफ, जी ओ जी. आठवलं का बघा? एफ ओ जी म्हणजे काय? एफ ऑफ जी ऑफ एक्स, त्याला म्हणतो आपण कॉम्पोजिट फंक्शन. जीओएफ म्हणजे काय? जी ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे एक्स हे एफ मध्ये, एफ फंक्शन आहे एफ च एक्स मध्ये आहे आणि याचा परत जी मध्ये फंक्शन आहे, फंक्शनचं फंक्शन. फॉर एक्झाम्पल, तुमचा नुसता तुम्ही साइन एक्स घेतला तर हा रेग्युलर फंक्शन झाला. आणि कॉम्पोजिट फंक्शन कसं असणार आहे? साइन ऑफ टेन एक्स हा झाला कॉम्पोजिट फंक्शन. एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन, राईट.
अजून एक तुम्हाला सांगतो मी फॉर एक्झाम्पल साइन ऑफ टॅन एक्स तुम्ही असं लिहू शकता तुम्ही कॉस ऑफ ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू एक्स एक्सपोनेन्शियल सुद्धा फंक्शन आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक सुद्धा फंक्शन आहे. असे तुम्ही कसेही करू शकता. लॉग ऑफ एक्स क्यूब असं तुम्ही घेऊ शकता. एक्स क्यूब म्हणजे हा एक्स रेस टू एन अल्जेब्रिक फंक्शन झाला आणि त्यात लॉगॅरिथमिक फंक्शन सुद्धा तुमचं इथं ऍड होणार आहे. अशा टाईपचे जे काही डेरिव्हेटिव्ह असतील त्याला सॉल्व्ह कसं करायचं त्याला आपण बघत जाणार आहे. राईट. या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर असाव्यात. परत लिहितो मी. सपोज तुमचा y आहे. नाव y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. असे किती फंक्शन असू शकतात. राईट. आता यात आपल्याला डिफरन्शिएशन करायचंय. मग आपण याला काय करणार. जस्ट सी हिअर प्रॉपरली. आपण काय करणार. लेट जी ऑफ एक्स इज इक्वल टी यू. जी ऑफ एक्स ला आपण यू कन्सिडर करूया. जी ऑफ एक्स इज इक्वल टू यू. राईट. तुमचं फंक्शन काय झालं. y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स ला यू म्हणायचंय म्हणजे एफ ऑफ यू असा तुमचा याला तयार झाला डिफरन्शिएशन. राईट. माझा डेरिव्हेटिव्ह काढा. हा यू मधला फंक्शन आहे यू मधला. राईट. माझा जेव्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढायला जाणार तेव्हा तुमचा एफ डॅश ऑफ यू असा तयार होणार. त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा असेल तर याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार आणि परत यूचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. राईट. असा तो एक पॅटर्न तयार होत जातो पुढे जात जात आणि मग त्यातनं गोष्टी तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअर होत जाणार आहेत की आपल्याला कुठल्या टाईपनी पुढे जायचं आहे. राईट. फायनली तुम्हाला डीवाय बाय डीएक्स याचा एक फॉर्म्युला तयार होतो. त्याची डीवाय बाय डीयू इंटू डीयू बाय डीएक्स. राईट. तुम्ही समजू शकता. डीवाय बाय डीयू म्हणजे याचं तुम्हाला डिफरन्शिएशन करायचंय विथ रिस्पेक्ट टू यू. त्यातनं तुम्हाला डीवाय बाय डीयू मिळणार. वरती जी ऑफ एक्स दिसतोय तुम्हाला याचं पण तुम्ही डिफरन्शिएशन केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर तुम्हाला डीयू बाय डीएक्स मिळणार आहे. त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर डीयू डीयू कॅन्सल होतोय असं समजा आणि मग तुमचा डीवाय बाय डीएक्स राहणार आहे. हे झाले बेसिक कन्सेप्ट. याचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला गेला तर एकदम इझी आहे. तुम्हाला पुढे आल्यानंतर काय लगेच मी तुम्हाला दाखवतो इथं फॉर फंक्शन. रेग्युलर क्वेश्चन आहे. डिफरन्शिएट with respect to x. राईट. फॉर एक्झाम्पल मी काही माझे क्वेश्चन देतो. y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. राईट. बेसिक फंक्शन तुम्हाला माहिती आहे मी कुठलेही क्वेश्चन असतील टेक्स्टबुक मध्ये किंवा एंट्रन्सच्या बुक मध्ये त्याला मल्टिपल आपण बरेच क्वेश्चन मी घेत असतो तुम्हाला अंडरस्टँडिंग होण्यासाठी. तो नुसता जर एक्स स्क्वेअर प्लस 3 असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही इझिली सांगू शकाल मला. बरोबर आहे का. मी इथे लिहितो येतं. सपोज y इक्वल टू असेल एक्स स्क्वेअर प्लस 3 त्याचा डीवाय बाय डीएक्स किती असणार डेरिव्हेटिव्ह. इथं y डॅश लिहितो. y डॅश म्हणजे डीवाय बाय डीएक्स. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमचा 2x. 3 चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा 0. y डॅश इज इक्वल टू 2x. हे तुम्ही इझिली करू शकता. बरोबर आहे. एक्झॅक्टली. पण आता इथं काय होणार आहे. हा रेस टू 4 आहे. मग त्याला काय करणार. सगळ्यात जे बाहेरचं फंक्शन असेल त्याचं डिफरन्शिएशन आधी करायचं. राईट. इथं परत लिहितो. क्वेश्चन आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. आपण याला काय करणार. हा जो एक्स स्क्वेअर प्लस 3 आहे त्याला कन्सिडर करा एक्स. असं अज्युम करा की तिथं एक्सच आहे. मग आता क्वेश्चन कुठला तयार झाला तुमचा समोर मी लिहितो. राईट. मग एक्स स्क्वेअर प्लस 3 जर आपण एक्स अज्युम केलं तर y इज इक्वल टू एक्स रेस टू 4 असा तुमचा क्वेश्चन तयार झाला. मग आता याचा डीवाय बाय डीएक्स काय असणार. एक्स रेस टू एन पहिला फॉर्म्युला सगळ्यात मगाच्या टेबल मधला. मग एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला लावा. काय नाही तर 4 इंटू एक्स रेस टू 3. आता सेम करूयात आपण. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. राईट. मग इथं y चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे dy बाय dx. ठीक आहे. आता या एक्स स्क्वेअर प्लस 3 च्या ठिकाणी एक्स अजून करा म्हणजे हा ब्रॅकेट रेस टू 4 असं झालं. म्हणजे एक्स रेस टू 4 एक्स रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 4 इंटू एक्स रेस टू 3. म्हणजे हा 4 इथं येणार. या एक्स च्या ठिकाणी टोटल ब्रॅकेट आहे आपल्याकडं आणि वरती राहणार 3. ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स आपण समजण्यासाठी एक्स अजून केले.
तिथं आपल्याकडे टर्म आहे x²+3. इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. x²+3 ला आपण टोटली तुम्ही बघत असाल या x²+3 जो आहे पूर्ण ब्रॅकेटच्या आतमध्ये त्याला आपण x अझ्युम केलंय, म्हणजे हा तयार झाला तुमचा x⁴. हा ऍप्लिकेशन आपण इथं अप्लाय केलेला आहे. x⁴ चा डेरिव्हेटिव्ह झाला 4 इंटू हा सगळा तुमचा होता x, 4 इंटू x⁻³ राईट. तुमचा कन्सेप्ट झाला. आता इथं काय होणार, आपण याला x अझ्युम केलंय, पण ज्याला तुम्ही x अझ्युम करताय त्याच्या डेरिव्हेटिव्हनी परत पुढे मल्टिप्लाय करायचं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dx. dy/dx म्हणजे काय असतो, y चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे मला, आपण x कशाला अझ्युम केले, x²+3 ला आपण x कन्सिडर केलंय राईट. म्हणजे x²+3 ला आपण x अझ्युम केलं. परत सांगतो, त्या x²+3 ला आपण x अझ्युम केलंय राईट. मग x⁴ चा डेरिव्हेटिव्ह झाला 4 इंटू x⁻³. ज्याला x अझ्युम केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करणार. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला थ्रू आउट चॅप्टर सगळीकडे लागणार आहे. 4 इंटू x²+3 ब्रॅकेट ⁻³ आणि x²+3 चा डेरिव्हेटिव्ह, x² चा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा 2x. तुम्हाला ऑलरेडी येतोय x⁻n चा फॉर्म्युला लावायचा आहे. 3 चा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा 0. तो फायनल आन्सर 4 इंटू 2x, त्याला तुम्ही 8x लिहू शकता इंटू x²+3 अँड ब्रॅकेट ⁻³ राईट. या स्टाईलने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करत जायचे. क्वेश्चन तुम्हाला समजलेला असावा. पॉज करू शकता तुम्ही व्हिडिओ आणि क्वेश्चन्स प्रॉपर समजून लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी समजत जातील इझिली. अजून आपण एखादा क्वेश्चन बघूयात. y इज इक्वल टू, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही आहे त्याला सिमिलर मी घेतोय, मगाचा मी स्वतःच घेतला होता. आता तुम्हाला टेक्स्टबुक काय बघायचं नाहीये, जेव्हा मी बघायला सांगेन तेव्हा तुम्ही बघाल. y इक्वल टू साइन ऑफ लॉग x, एक चांगला कॉम्पोजिट फंक्शन आहे राईट. साइन पण आहे आणि लॉग पण आहे. मगासारखंच आता मी पुढे जात आपण जाणार आहे राईट. आपण काय करूयात, सेम हा जो लॉग x आहे त्याला कन्सिडर करा तुम्ही u. ठीक आहे, फार काही डिफिकल्टी नाही आहे याच्यात. आपण काय करूयात, परत मी माझे क्वेश्चन लिहितो. y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग x. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, DI�~F शॉर्टकट. y चा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा dy/dx राईट. आता याला आपण u कन्सिडर केलं. आता मगाचाच कन्सेप्ट, लॉग x ला u कन्सिडर करा, मग तुमचा टर्म काय तयार झाला, y इज इक्वल टू साइन x, म्हणजे आपण x कन्सिडर करत असतो. लॉग x ला आपण x कन्सिडर करायचंय, लॉग x च्या ठिकाणी x. तुमचा टर्म काय तयार झाला, y इक्वल टू साइन x. मी या कलर मध्ये करतो म्हणजे तुम्हाला ते नीट समजेल राईट. तुमचा एक्झॅक्टली फंक्शन तयार झालाय y इक्वल टू साइन x, हे आपल्याला समजण्यासाठी. माझा डेरिव्हेटिव्ह काय असतो तुमचा, dy/dx किती असतो, साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x. मग x तुमचा काही असू देत, याला आपण x अझूम केले, अगेन सेम याला सगळ्याला आपण x अझूम केले. ठीक आहे, साइन x याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला तुमचा, आपण खाली जाऊया, cos, आणि x म्हणजे तुमचा काय, लॉग x आहे, लॉग x राईट. पण पुढे काय येणार आहे, ज्याला तुम्ही x कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x, पुढे जात जात तुम्ही ही टर्म सुद्धा रिड्यूस करत जाल आणि ऑटोमॅटिक तुम्हाला समजत जाईल. कॉस ऑफ लॉग x, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा 1/x. हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, त्यात काही नवीन सांगितलेलं नाहीये. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा 1/x राईट. फायनल आन्सर परत तुम्ही त्याला नीट करू शकता. या 1/x आपण आधी लिहू शकतो, दॅट इज 1/x cos ऑफ लॉग x. इट इज युअर आन्सर ऑफ dy/dx. एकदम सिंगल टर्म्स आहेत. जेवढे तुमचे फंक्शन पुढे वाढत जातील तेवढे मल्टिपल टाइम्स मी तुम्हाला तिथं सेव्ह करत जावं लागणार आहेत क्वेश्चन साठी. ठीक आहे, आपण क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या पॉज करून, तोपर्यंत पुढचा क्वेश्चन घेतो इथं.
ठीक आहे, आता क्वेश्चन अजून चांगला आहे. y इक्वल टू 2 आपण घेऊयात 5 cos x -2 असं आपण क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे, सगळ्यांना क्वेश्चन समजलं असेल. y इज इक्वल टू 5 इंटू क्वेश्चन थोडासा मी चेंज केलाय माझ्या पद्धतीने. त्याचा आपण आन्सर पुढे बघत जायचंय कसं कसं त्याला करत जाणार आहे. राईट, ठीक आहे. सो हा बेसिक कुठला फॉर्म्युला दिसतो आपल्याला? हा खाली कॉन्स्टंट आहे. इट इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. राईट, एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे कॉन्स्टंटच्या पॉवर मध्ये एक्स ची टर्म आहे. म्हणजे इथे तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे? y इज इक्वल टू a रेस टू x. हा तुमचा मेजर फॉर्म्युला आहे. याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? a रेस टू y डॅश म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह a रेस टू x इंटू लॉग a. व्हेरी सिंपल. आता याला आपण काय करणार आहे बघा, मी क्वेश्चन परत लिहितो इथं. y इक्वल टू 2 रेस टू 5 cos x -2. याला पहिले आपण एक ब्रॅकेट टाकूया. ठीक आहे, मगासारखंच हा जो सगळा तुमचा ब्रॅकेट आहे याला आपण काय करूयात, याला कन्सिडर करा x. ठीक आहे, आता मी इकडे लिहितो परत. मग तुमचा काय तयार झाला? y इज इक्वल टू 2 रेस टू x असा तुमचा क्वेश्चन तयार होणार आहे. मग 2 रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह किती आला? यासाठी तुम्हाला वरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. y इज इक्वल टू a रेस टू x. मग 2 रेस टू x इंटू लॉग 2 याचा फॉर्म्युला झाला. हा फॉर्म्युला तुम्हाला या साईडला अप्लाय करायचा आहे बेसिक्स मध्ये. याचा आता डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. राईट, y चा डेरिव्हेटिव्ह झाला तुमचा dy बाय dx. या 2 रेस टू सगळा x आहे. 2 रेस टू x म्हणजे 2 रेस टू ब्रॅकेट तो ऍज इट इज ठेवणार आपण 2 रेस टू 5 cos x -2. राईट, हा तुमचा x म्हणजे काय? 5 रेस टू cos x -2. त्याला आपण इथे घेतला म्हणजे a रेस टू x इंटू लॉग 2. a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय? a रेस टू x इंटू लॉग a. a म्हणजे खालचा कॉन्स्टंट व्हॅल्यू जो 2 आहे तो, म्हणजे a रेस टू x इंटू लॉग 2 हा तुमचा इथं तयार झाला. इंटू परत पुढे काय येणार आहे? मल्टिप्लिकेशन. ज्याला तुम्ही x कन्सिडर केले त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं. x कशाला कन्सिडर केले आपण? 5 इंटू cos x -2 याला आपण x कन्सिडर केलं होतं. आता फायनली तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचाल पुढच्या स्टेपला जात जात. काय मिळणार इथं पुढे आपल्याला? तो आता या लॉग 2 ला पाहिजे मी आधी लिहितो लॉग 2 इंटू ही पुढची टर्म 2 रेस टू 5 cos x -2 इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करा मल्टिप्लिकेशनला. हा 5 कॉन्स्टंट आहे तो तसाच राहणार आहे. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला तुमचा? -sin x. 2 चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 असणार आहे. या सगळ्याला एकत्र घ्या. काय काय झाले मग तुमचे? लॉग 2 इंटू 2 रेस टू 5 cos x -2 इंटू हा टोटल तुमचा असणार आहे ब्रॅकेट मध्ये घेतो -5 इंटू sin x. याला तुम्ही अजून सगळं नीट लिहायचा प्रयत्न केलात. याला पाहिजे आपण आधी लिहूयात, सगळे मल्टिप्लिकेशनला आहेत. -5 sin x इंटू लॉग 2 सगळ्या टर्म मल्टिप्लिकेशनला आहे. डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि इंटू परत 2 रेस टू 5 cos x -2. हे झालं तुमचं फायनल आन्सर dy बाय dx. क्वेश्चन नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला इथे कन्फ्युजन राहणार नाही. राईट, अंडरस्टँडिंग होणं फार महत्वाचं आहे. पुढे आपण काही क्वेश्चन अजून बघणार आहे. या व्हिडिओसाठी एवढं ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या काही कन्सेप्ट सांगेन. मी मगाचे तुमचे जे फंक्शन्स होते ते क्विक रिवाइज करून देतो. काही जे फॉर्म्युले आपण घेतले होते ते कसे आले तुमचे मे बी गजानसरने घेतलेलेच असणार आहे 100%. ते मी माझ्या लेवलला मी रिवाइज करून देतो तुम्हाला. आपण एक बघितला होता y इक्वल टू रूट एक्स. हा एक तुम्हाला मी स्टँडर्ड फॉर्म्युला लिहून दिलेला. याचा डेरिव्हेटिव्ह काय सांगितलेला मी तुम्हाला? dy बाय dx चा फॉर्म्युला किती होता? 1/2 इंटू रूट एक्स. आता आला कसा तो बघा एकदा परत एकदा. y इक्वल टू रूट एक्स म्हणजे काय? y इक्वल टू x रेस टू 1/2 रूट एक्स. रूट एक्स म्हणजे x रेस टू 1/2. याचा मला dy बाय dx काढायचा आहे. dy बाय dx
फॉर्म्युला कुठला लावणार इथं एक्स रेस टू एन, फॉर्म्युला नंबर 1. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला लावा एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एन ची व्हॅल्यू इथं 1/2 आहे, राईट. एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हा तुमचा काय क्रिएट झाला पुढं 1/2 एक्स रेस टू 1/2 मायनस 1 किती असतो मायनस 1/2, राईट. हा मायनस 1/2 आहे. काय झाला 1/2 एक्स रेस टू मायनस पॉवर आहे, त्याला डिनॉमिनेटरला घेऊन या, ती पॉवर तुमची पॉझिटिव्ह तयार होणार. 1/2 इंटू 1/x रेस टू 1/2. फायनल काय झाला तुमचा हा 1/2 इंटू 1/x रेस टू 1/2 म्हणजे किती असतो रूट एक्स. पहिलाच परत कन्सेप्ट सगळा. फायनल आन्सर तुम्हाला हे मिळेल 1/2 इंटू रूट एक्स. हा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे तुमचा हा वेळ प्रत्येक वेळेला जाणार नाही. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ही अंडर रूटची कन्सेप्ट बघायला मिळणार आहे. येते का लक्षात बघा. याचा मी तुम्हाला अजून सांगितलेला दुसरा y इक्वल टू 1/x हा एक तुम्हाला मी लिहायला सांगितलेला, राईट. dy/dx तुमचा काय तयार झालेला मायनस 1/x². हा पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी लागतो. तो कसा आलाय सेम कन्सेप्ट. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा तुम्हाला. आधी मी काय लिहितो y इज इक्वल टू 1/x म्हणजे किती असतो x रेस टू मायनस 1. अजून डेरिव्हेटिव्ह घेतलेलं नाहीये, त्याच टर्मला मी 1/x ला दुसऱ्या टर्म पॉवर मध्ये लिहिलंय x रेस टू मायनस 1. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या dy/dx. काय तयार झाला तुमचा याला x रेस टू n. n ची व्हॅल्यू झाली तुमची मायनस 1, n ची व्हॅल्यू झाली मायनस 1. लिहितो इथं हाच फॉर्म्युला आपण दोन ठिकाणी वापरलाय. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह काय n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. इथं वरती रूट एक्सच्या केसमध्ये n तुमचा 1/2 होता, या केसमध्ये n ची व्हॅल्यू तुमची मायनस 1 आहे. n इज इक्वल टू मायनस 1. काय झाला फॉर्म्युला n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. मायनस 1 मल्टिप्लाय केल्यावर नुसतं साईन ठेवणार आपण. एक्स रेस टू मायनस 1 मायनस 1 असतो तुमचा मायनस 2. याला परत काय लिहूत आपण की मायनस साईन तशीच ठेवा. एक्स रेस टू मायनस 2 त्याला डिनॉमिनेटरला घेऊन जावा, मायनस 1/x². हे दोन फॉर्म्युले तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लागणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा, राईट. ओके. सो पुढच्या फॉर्म्युलामध्ये पुढच्या व्हिडिओ मी बाकीच्या काही गोष्टी सांगेन. तोपर्यंत हा बेसिक कन्सेप्ट तुमचा स्ट्रॉंग करून घ्या, राईट. तुम्हाला समजलं असेल आपण कुठल्या वेळी आता चाललेलो आहे. काही अजून यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी घेणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके.